मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महाराष्ट्र शासनाने ही केल्या म्हणजे त्याची अंमलबजावणी करण्यासाठी नवीन जी आर 28 जून 2024 रोजी आलेला आहे. त्या जी आरनुसार तहसील कार्यालयामध्ये त्या मुख्यमंत्री लाडकी योजनेसाठी जे कागदपत्र लागतील त्याच्यामध्ये रहिवासी प्रमाणपत्र आणि उत्पन्न प्रमाणपत्र हे 2 प्रमाणपत्र आवश्यक आहेत. त्याच्यामध्ये ज्या व्यक्तीचं प्रमाणपत्र वार्षिक उत्पन्न कुटुंबाचं 2.5 लाखाच्या आत आहे त्या व्यक्तींना ही योजना ती व्यक्ती या योजनेत पात्र आहे. त्यामध्ये रहिवासी प्रमाणपत्र आणि उत्पन्न प्रमाणपत्र 2 प्रमाणपत्र काढण्यासाठी नागरिकांची झुंबड कालपासून चालू झालेली आहे. त्याच्यामध्ये आता आम्ही महिलासाठी फक्त महिला ही योजना आहे फक्त महिलासाठी. आणि ही योजना चालू झाल्यानंतर मान्य जिल्हाधिकारी यांनी तहसील सेतू केंद्रामध्ये स्वतः भेट दिले. त्यांनी अजून काही मार्गदर्शन काही काउंटर वाढवण्यासाठी सांगितलेलं आहे. त्यानंतर तहसील कार्यालयाचे काही कर्मचारी इथे नियुक्त करणार आहेत आणि त्या हिशोबाने इथं प्रमाणपत्र फक्त आता सध्या रहिवासी आणि उत्पन्न दाखल करून घ्यायचे. आणि 15 जुलैनंतर नवीन ॲप त्यांचं जे शासनाचा ॲप आल्यानंतर त्या ॲपमध्ये ऑनलाईन माहिती भरायची. त्यासाठी कुठली विनाशुल्क त्याला कुठलीही फीस लागत नाही. फक्त हे डॉक्युमेंट त्यासाठी गरजेचं आहे. त्यामध्ये 8 पद्धतीचे डॉक्युमेंट आहेत. त्यासाठी पहिलं आवश्यक आहे त्यांचं आधार कार्ड, त्या व्यक्तीचं रेशन कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र आणि उत्पन्न प्रमाणपत्र. हे 4 डॉक्युमेंट दिल्यानंतर त्या 15 जुलै ते 30 जुलैपर्यंत त्या योजनेमध्ये हे फॉर्मची सगळी माहिती समाविष्ट केल्यानंतर त्याची यादी शासनातर्फे लावली जाईल. असा एक शासनाचा शास्त्र निर्णय आहे. आता अडचण अशी आहे की पक्क्या महाराष्ट्रामध्ये ही योजना चालू असल्या कारणाने जो सर्व्हर आहे जो मंत्रालयातून कन्वर्ट होतो तर त्या सर्व्हरवर लोड आल्यामुळं दर 2 तासाला त्या सर्व्हरवरची गती एकदम कमी होते आणि थोडं अर्ज दाखल करून घेण्यात जिथं 5 मिनिट लागायचे तिथं 15 ते 20 मिनिट लागायचे. नाही ऑलरेडी आमच्याकडे नेटची सुविधा प्रायव्हेट खाजगी कंपनीची एकदम पॉवरफुल सुविधा आहे. आमच्याकडे इथं 8 काउंटर आहेत. परंतु वरूनच सगळ्या त्या सर्व्हर लोड असल्यामुळे सगळीकडेच प्रॉब्लेम आहे. इथंच प्रॉब्लेम नाही. त्याच्यामध्ये सकाळपासून आज रहिवासी प्रमाणपत्राचं जे सॉफ्टवेअर आहे ते सध्या बंद आहे. म्हणजे वरूनच बंद आहे ऑनलाईनमध्ये. ते चालू झाले की आम्ही त्याला दाखल करून घ्यायला प्रस्तुत. आता आमच्याकडे कालपासून 350 अर्ज दाखल झाले. त्याच्यामध्ये 85 लोकांना आम्ही पावती दिलेली आहे. काही लोकांना काल ते बंद पडल्यामुळे आम्ही टोकन दिलं होतं. त्या लोकांचे सगळे अर्ज आम्ही आज त्याच्यामध्ये समाविष्ट केले आणि त्यांना आम्ही आज सकाळी पावती दिलेली. फॉर्मची आम्ही शासनाने ठरवून दिल्या दराप्रमाणे त्या रहिवासी फॉर्मचे 20 रुपये आणि दाखल करण्यासाठी 35 रुपये आम्ही घेतले जाते. 35 रुपयाची त्या व्यक्तीला आपण पावती देतो. त्याचा बोर्ड आता समोर लावलेला आहे आणि प्रत्येक याच्यावर आम्ही त्याची माहिती दिलेली आहे. तिथं तुम्ही पावती घ्या, पावतीवर दिलेले पैसे खात्री करून घ्या, त्याच्यावर सही करा आणि दाखल करून पावती. लाईट गेली तर आम्ही तिथं इन्व्हर्टरची सोय केलेली आहे. पण इन्व्हर्टरमध्ये एवढेच कॉम्प्युटर चालत नाही. 1-2 कॉम्प्युटर त्याच्यामध्ये चालतो. माझं नाव इस्माईल शेख, जिल्हा समन्वयक सेतू सुविधा केंद्र.